तुम्ही हात वर करत आपण थोडी वेळ स्तुती करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद यीशु. हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे. प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लेखांडेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा एक विचार आहे. मी सुरक्षित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी सुरक्षित आहे असे वाटत नाही तर त्या परिस्थितीला आपण काय म्हणतो? मी अस्वस्थ आहे. अस्वस्थ. हे अस्वस्थपणा हे दुष्ट आत्मा कार्य करत आहे तेव्हा आपल्यामध्ये चालू होत आहे ती गोष्ट आहे. हालेलुया. जेव्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये अस्वस्थ वाटायला लागलं, स्वस्थता कमी पडायला लागलं, तर जाणायचं की माझ्यामध्ये काहीतरी गडबड चालू झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूचे 12 शिष्य अस्वस्थ व्हायला लागलं, त्याचा येशूला अंदाज लागला. तेव्हा योहान 14 मध्ये येशूने त्यांच्या शिष्यांना सांगितलं. काय बोलले? योहान 14 वचन संख्या 1. योहानाचा शुभवर्तमान. हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान 14वा अध्यायामध्ये पहिले वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया. तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी गडबड चालू झालं तर जाणायचं की विश्वास वाढायचा आता वेळ झालेला आहे. कोणावर विश्वास ठेवायचा? आबा पित्यावर विश्वास ठेवायचा. त्याबरोबर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. हालेलुया. ज्या क्षणामध्ये तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या मनातील अस्वस्थता नाही होणार. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोक आज अस्वस्थ आहेत, स्वास्थ्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका ताईने मला बोलले, फादर औषध मी एवढे आणलेलं आहे, माझे मन मला सांगत आहे काही होणार नाही म्हणून. माझं मन मला सांगत आहे पळून जा म्हणून, कुठे काही होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा अर्थ आहे की असुरक्षित वाटत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ताईला थोडा मानसिक त्रास आहे. हालेलुया. म्हणून ताईला असं प्रकारे वाटत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असुरक्षित वाटत आहे. असुरक्षित असताना अस्वस्थ वाटणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभू येशू आपल्याला सांगत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि बापावर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पुढे प्रभू
सांगत आहे, मी तुम्हाला कधी अनाथ असे सोडत नाही. Praise the Lord. आता तरुण मुलांना ट्रिप झाली. Praise the Lord. एका तरुण मुलाने मला बोलले, फादर मला भरपूर भीती वाटते. खरोखर त्याला भीती वाटत आहे. अनेक गोष्टींचा भीती वाटते. Praise the Lord. त्याला एक एक गोष्ट विचारलं. हालेलुया. मी त्याला विचारलं, मी तुझ्या सोबत आहे, आपण दोघे जाऊया, चालतंय का? त्यांनी सांगितलं चालतंय फादर. मी सोबत आलं, मी फादर बेबी सोबत आलं तर चालते. मग मला काही भीती नाही वाटणार फादर. मग मला भीती नाही वाटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही दोघे बसलेल्या खुर्चीवर जरा फिरून आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर मी त्याला सांगितलं, हालेलुया, मी सोबत आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तुला बरं वाटणार तुझ्या सोबत येशू आलं तर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आणि त्या येशूने आपल्याला काय बोललेलं आहे, मी जगाच्या शेवटीपर्यंत तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कधी कधी आपल्याला बघताना देव समोर नाही दिसत. इस्रायल लोकांनी पण नकळत हे प्रश्न टाकलेला आहे, देवा तू कुठे आहेस? प्रेज द लॉर्ड. कारण देवाने यहोशुआला सुरुवातीलाच बोललेलं आहे, मी तुझ्या पुढे जाईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पुढे पुढे जात आहे, हे लोक देवाच्या मागे जात आहे. आता त्यांचा प्रवास कुठेपर्यंत पोहोचले? एका ठिकाणी पोहोचल्यावर देवाने सांगितलं, आता हे रस्ता आपण बंद करूया, आता आपण वाळवंटातून जाऊ. दुसरा मस्त रस्ता आहे, तेव्हा कशाला वाळवंटातून जायचं? तर देव सांगत आहे, वाळवंटातून जाऊया आपण. हालेलुया. आता देवाच्या ऐकीने वाळवंटातून गेलो. समोर आहे लाल समुद्र. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांनी एकत्र विचारलं, देवा तू कुठे आहेस? समोर आम्हाला काही दिसत नाही, समोर लाल समुद्र दिसत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आता परमेश्वर पुढे नाही, परमेश्वर आता पाठीमागे आहे. पाठीमागे काय करताय? हालेलुया. पाठीमागून फरोच्या सैन्य येत आहे, हे परमेश्वराला माहिती आहे. परमेश्वराच्या सैन्याला कोण थांबवू शकणार? परमेश्वर मात्र फरोच्या सैन्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी शक्ती कोणाकडे मात्र आहे? आता मोशेकडे नाही, ते त्या शक्ती देवाकडे आहे. हालेलुया. म्हणून कितीही मोठा सैन्य बरोबर आलं तरी हालेलुया जाणायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या पुढे माझा परमेश्वर गेलेला आहे, परमेश्वर पुढे आहे, म्हणून मी परमेश्वराच्या मागे गेलेला आहे. अशा एखाद्या वेळेला आला, माझ्या पुढे परमेश्वर दिसत नाही, जाणायचं नक्की माझा परमेश्वर माझा पाठीमागे आहे. हालेलुया. पाठीमागे का आहे? आता तुला कळणार नाही, 2 दिवसांनी कळणार. गडबड नको करू. हालेलुया. समजा परमेश्वर मागे पण दिसत नाही, पुढे पण दिसत नाही, जाणायचं परमेश्वर तुमच्या मागे आहे. कारण काही आहे,
आतमध्ये थोडा गडबड, आतमध्ये कुठेतरी काहीतरी गडबड चालू आहे. आतला गडबड बाहेरच्या गडबडापेक्षा बेकार आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी एका हाताला खूप दुखणे आहे, हात मोडू शकत नाही, हात वर करू शकत नाही, हाताला भयानक दुखणे आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. असे कोण आहे का ज्यांचा हात दुखत आहे? तर हात वर गेला. हा, एवढा हात वर जात होता. आता दुखणे आहे. हा, फाटलेला असलं तरी खालच्या कालचा भाग दुखत होते. हा, खाली नाही दुखत होता. हा, हालेलुया. तर येतं बरं वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. अर्ध कंबर कोणाचा तरी दुखत आहे. त्या अर्ध कंबर आणि त्याचा असर पायापर्यंत आलेला आहे. त्या त्रास असलेल्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. 1 2 3 4 5 6 7. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण टाळ्या वाजवतो. अर्ध नाक सर्दीने भरून जात आहे. अर्ध नाकपुडा असा प्रकारे एका भागातील नाकपुडा सर्दीने वगैरे भरून जात आहे, नाक बंद होत आहे. अशा परिस्थितीत कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी लग्न जुळत नाही, लग्न संबंधामध्ये खूप अडथळा येत आहे. त्या व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनाविषयी पवित्र आत्मा आता त्यांना स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी डोळ्याच्या आतमध्ये काही तक्रार होत आहे, डोळ्याच्या वरच्या भागामध्ये त्रास होत आहे, त्यांना प्रभू स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.